जत पूर्व भागात पावसाने पिकांची हानी. हजारो हेक्टरमधील डाळिंब, बाजरी, तूर, भुईमूग उद्ध्वस्त. जत तालुक्यात पूर्व भागात मागील आठवडाभर संततधार पाऊस सुरू आहे. तालुक्यातील पूर्व भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने जिकडे पाहावे तिकडे पाणीच पाणी दिसत आहे. बोर नदी दुथडी भरून वाहत असल्याने पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे. बांध फुटलेले आहेत. उभ्या पिकात, फळबागेत पाणी थांबलेलं आहे. जत पूर्व भागात गेले 4 दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला आहे. या पावसाने हजारो हेक्टर क्षेत्रातील मका, तूर, बाजरी या शेती पिकांचं, डाळिंब, द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान केलेलं आहे. उमदी भागात अनेक घरांची पडझड देखील झालेली आहे. यावर्षी पावसाला चांगली सुरुवात झाली आणि यामुळे शेतकरी सुखावला होता. शेतकऱ्यांनी जास्तीचा पैसा खर्च करून मका, तूर, भुईमूग, मूग, बाजरी पिकांची पेरणी केली. यावर्षी तरी चांगलं पीक येईल आणि मागील कर्ज फिटेल या आशेवर शेतकरी पिकांची कापणी, सुकवणी करत होता आणि अशातच पाऊस आला. उमदी येथील विठ्ठलवाडी, पवार वस्ती, शेवाळे वस्ती येथे मका, बाजरी, भुईमूग पिकात पाणी साचले. पिकांचे मोठे नुकसान झाले. हळ्ळी येथील मेडीदार वस्ती, पाटील वस्ती येथील पिकांमध्ये पाणी साचल्याने नुकसान झाले. बोरगी, बालगाव येथील सलग 3 दिवस अतिवृष्टी झाल्याने बोर नदी दुथडी भरून वाहते आहे. मोरबागी, गिरगाव, माणिकनाळ, सुसलात, सोनलगी येथे मुसळधार पावसाने शेतात पाणी साचल्याने कांदा, मका पिकाचे नुकसान झाले. डाळिंब, द्राक्ष या पिकांचं अतोनात नुकसान झाले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जत.